हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, आपण आज ती क्लासची सिरीज चालू केली आहे. त्या क्लासचा आज दिवस 17वा आहे. तर यामध्ये आपण हा जो ब्लाऊज आहे, जो कटिंग केला होता, पेपर पॅटर्न काढून कटोरी ब्लाऊजची जी कटिंग केली होती, त्या ब्लाऊजची आज आपण फ्रंट पार्टची स्टिचिंग बघणार आहे. आणि स्टिचिंग देखील स्टेप बाय स्टेप आणि व्यवस्थित तुम्हाला समजावा त्यासाठी सावकाश पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते मी. तर बघा, आत्तापर्यंत आपण जे शिकलो ते तुम्हाला मी थोडक्यात सांगते. कोणी जर नवीन आज आपले व्हिडिओ बघत असेल त्यांच्यासाठी. तर आपण फर्स्ट डेपासून जे बेसिकपासून जे आजपर्यंत आहे, तुम्हाला आता सध्या बेसिकच चालू आहे, पण त्यामध्ये तुम्हाला बघा बेसिकपासून सांगितलं आहे. तर टेपची माहिती, त्यानंतर मशीनचा देखील डेमो दिला आहे का, मशीन कशा पद्धतीने चालवायची, बॉबिन कशी भरायची, तर सर्व तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर अगोदर आपण साधा 4 टक ब्लाऊज कटिंग केला, त्याचे पेपर पॅटर्न काढले, त्यानंतर त्याची ड्राफ्टिंग करून दाखवली तुम्हाला, कुठे कोणते मेजरमेंट टाकायचे. त्यानंतर तुम्हाला चार्ट देखील दिले, कारण तुम्हाला जर तुमच्या साईजनुसार ब्लाऊज कटिंग करायचं असेल तर चार्ट कसे, कोणते मेजरमेंट कुठे टाकायचे, वापरायचे, त्यासाठी तुम्हाला चार्ट देखील दिले. त्यानंतर तो ब्लाऊज आपण स्टिचिंग केला. साधा ब्लाऊज पूर्ण तुमच्यासमोरच स्टिचिंग केला मी. पूर्ण व्हिडिओमध्ये स्टिचिंग दाखवली त्याची. तर पूर्ण ब्लाऊज आपण तयार केला आहे. त्यानंतर आता दुसरा ब्लाऊज आहे, तो म्हणजे आपला कटोरी ब्लाऊज. याचे देखील पेपर पॅटर्न काढले आपण. त्यानंतर ड्राफ्टिंग सांगितली. त्यानंतर तुम्हाला चार्ट देखील दिले का, चार्ट कशा पद्धतीने वापरायचे, साईज असेल तर कशा साईजनुसार चेंजेस करायचे, तुम्हाला ते ड्राफ्टिंगमध्ये देखील सावकाशपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तेच पेपर पॅटर्न ठेवून आपण ब्लाऊज पीस कट केला आहे. तर हा साधा ब्लाऊज पीस कट केला आहे. आता याची आपण स्टिचिंग बघणार आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण सावकाश पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. तर बघा, एकच व्हिडिओमध्ये तुम्हाला जर सर्व सांगून दिलं तर तुमच्या देखील लक्षात राहणार नाही आणि तुम्ही देखील बोर होशाल. त्यामुळे सावकाशपणे तुम्हाला सर्व ज्या बारीक सारीक टिप्स आहे त्या देखील मी सांगते. तर चला, आता आपण फ्रंट पार्ट स्टिचिंगला घेणार आहोत. तर अगोदर मी इथं हे जे आहे ते बाजूला ठेवते आणि आपल्याला आता लागणार आहे फ्रंट पार्ट, म्हणजे कटोरी आणि फ्रंटचा साईडचा पार्ट. तर बघा, सर्वात अगोदर आपण कटोरी घेऊ. ती बघा, इथं मी कटोरी घेतली. आता ही जी आहे कटोरीची, ही वरची सरळ आहे. तर बघा, इकडनं देखील सरळ आहे. म्हणजे आता हे उलट झालं. आता हे असं होतं, हे सरळ होतं, आता हे असं उलट झालं. म्हणजे हे दोन्ही उलट आहे, कारण आपल्याला इथं टक्स ड्रॉ करायचे नाही, त्यासाठी उलट बाजूने टक्स ड्रॉ करायचे. कारण मार्किंग जर आपण म्हणजे सरळ बाजूकडून केली तर ती दिसते, त्यासाठी आपण उलट बाजूकडून ड्रॉ करणार. हे बघा, आता अशी कटोरी मी समोरासमोर ठेवून घेतली आहे. तुम्हाला देखील सेम अशाच ठेवायच्या आहे, कारण तुम्ही जर व्यवस्थित अशा समोरासमोर ठेवून स्टिचिंग नाही केल्या तर कटोरी बघा, कधी कधी काय होतं, एकाच बाजूच्या दोन्ही कटोरींना टक्स दिला जातो, त्या दोन्ही एकाच बाजूच्या तयार होऊन जातात. तर त्यासाठी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे कटोरी अशी ठेवणे. म्हणजे कटोरी अशी ठेवल्यावर तुम्हाला टक्स द्यायचा आहे त्यानंतर. तर टक्सचा आता अगोदर आपण मार्किंग करू. तर किती टक्स कसा टाकायचा ते हे देखील मी तुम्हाला सांगते साईजनुसार. तर बघा, ब्लाऊजची उंची जर जास्त असेल, म्हणजे 14, 14.5, 15 जर ब्लाऊजची उंची असेल, तुम्हाला हा कटोरीचा टक्स द्यायचा आहे 3 इंचावर. आणि त्याच्या आतमध्ये असेल, 14च्या आतमध्ये असेल, तर तुम्ही 2.5 इंचाचा देखील टक्स देऊ शकता. तर चला, आता आपण इथे टक्स देऊन घेऊ. तर इथे मी टक्स देते. त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, मी अगोदर एक कटोरी घेते. बघा, ही अशी कटोरी घ्यायची, याशी हे दोन्ही टोकं एकावर एक ठेवायचे. हे बघा, अशा पद्धतीने. पुन्हा एकदा सांगते, हे बघा, हे टोक आहे. आता ही अगोदर अशी होती, ही बघा, ही अशी होती ना, ही उलट बाजू आहे. तर उलट बाजूकडून टक्स द्यायचं आहे ना आपल्याला, तर आपण ती अशी केली. त्यानंतर तिला असं एकावर एक हे दोन्ही टोक असे ठेवून घ्यायचे. हे बघा, इथे तर हे दोन्ही एकावर एक ठेवून घेतले अशा पद्धतीने. बघा, इथून अशी. आता आपल्याला इथून मार्किंग करायचं आहे, ते म्हणजे टक्ससाठी. आता इथं आपण मार्किंग करू. तर आपण इथं टेप घेऊ. तर हे बघा, इथून मार्किंग करायचं आहे तुम्हाला 1.5 इंचावर. ते इथून मी 1.5 इंचावर मार्किंग करते. बघा, ते बघा, इथून 1.5 इंचावर करायचं. त्यानंतर त्याच मार्किंगपासून इथं 3 इंचावर करते, कारण आपल्या ब्लाऊजची उंची जास्त आहे, त्यामुळे मी इथं 3 इंचावर मार्किंग करते. तुमच्या ब्लाऊजची उंची कमी असेल तर 2.5वर केला तरी काही हरकत नाही. तर बघ,
आता इथून किती घेतलं आपण 3, इथून किती घेतलं 1.5 आणि इथून किती आलं 3 असे टक्सची आपण उंची घेतली. आता आपण यावर शिलाई देऊन घेणार आहोत. तर मी इथे शिलाई देऊन घेते बघा. इथून अशी सुई ठेवायची आणि आता यावरच आपण ही जी लाईन ड्रॉ केली यावर आपण शिलाई देऊन घेऊ. आता बघा शिलाई देताना काय करायचं, ही जी सुई आहे आपण आता पॉइंटला आलोय ना, तर तिथंच ही सुई अशी ठेवायची. फक्त ही जे आहे ते फिरवून घ्यायचंय बघा आपल्याला असं. आणि तिथून आपल्याला शिलाई परत रिटर्न आणायची, म्हणजे यावर परत आपल्याला डबल टीप द्यायची. तर इथून बघा तुम्ही डायरेक्ट ओपन करू नका, बाहेर काढू नका शिलाई. तिथून जर बाहेर काढली तर काय होईल, हा जो टक्स आहे तो ओपन व्हायला सुरुवात होईल. त्यासाठी तो बाहेर नाही काढायचा, सुई तशीच मध्ये ठेवायची. तिथून परत रिटर्न आपण जशी शिलाई दिली त्या शिलाईवर आणायची. तर ह्या छोटे छोटे टिप्स आहे, तुम्ही देखील लक्षात ठेवा. तर बघा आता ही अशी शिलाई देऊन घेतली मी. आता आपण कटोरी ओपन करू. ते बघा अशा पद्धतीने आपली कटोरी तयार झाली टक्स देऊन. बघू शकता तुम्ही. हे बघा आता ही एक साईडची कटोरी तयार झाली. आपण सेम दुसऱ्या साईडची देखील तयार करणार आहे. ते इथं बघा ही उलट बाजू, उलट बाजूकूनच आपल्याला टक्स द्यायचा आहे. तर काय करायचं, तर हे बघा हे असे एकावर एक हे दोन्ही पाठ ठेवायचे. हे बघा हे असे एकावर एक ठेवायचे. इथून 1.5 इंच मार्किंग करायची. आपण या कटोरीला सेम केली होती, सेम इथं देखील तसंच करू आपण. 1.5 इंच इथून मार्किंग करायची. तुम्हाला देखील सेम अशीच मार्किंग करायची इथून 1.5 इंच. फक्त ही जे आहे इथून उंची जर जास्ती असली 3 इंचचा टक्स घ्या, तुम्ही लिहून घ्या वाटलंच तर. आणि उंची जर कमी असेल तर 2.5 इंचाचा घ्यायचा. तर आपल्या ब्लाऊजची उंची जास्त आहे त्यामुळे मी 3 इंचाचा घेते आहे बघा. तर इथून आपण असं मार्किंग करून घेऊ 3 इंच. आता ही जी मार्किंग केली यावरच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. तिथे मी शिलाई देऊन घेते बघा याच्यावर. आता बघा सुई तशीच मध्ये ठेवायची आपल्याला. फक्त हा जी कटोरी ती आपल्याला फिरवून घ्यायची. तिथून बघा इथं फिरवून घ्यायची. तिथूनच पुन्हा त्या टोकापासूनच शिलाई आपल्याला परत पुन्हा याच्यावर डबल शिलाई द्यायची. आता शिलाई देऊन घेतली आपण कटोरीला. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्या दोन्ही साईडच्या ज्या कटोऱ्या आहेत त्या तयार झाल्या. बघू शकता तुम्ही हा टक्स देखील तिरपा नाही, एकदम आपल्या ह्या पॉईंटमध्ये हा टक्स आला आहे बघा. हा देखील सेम. हे बघा आता आपल्या कटोऱ्या तयार झाल्या टक्स देऊन. तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने टक्स द्यायचे, मार्किंग करायची. उंची कमी असेल तर 2.5 इंचाचा घ्यायचा आणि उंची जास्त असेल तर 3 इंचाचा घ्यायचा. त्यानंतर आता फ्रंटचा जो भाग आहे कटोरीचा अटॅच होणारा तो पार्ट घेऊ आपण इथे आता. तर मी तो पार्ट घेते आहे बघा साईडचा. तर हा देखील उलट सुलट होऊ नये त्यासाठी काय करायचं, तर हे दोन्ही पण सरळ आहे. तर हे बघा आता हा पार्ट घेऊ. हा देखील सरळ आहे, तर इकडनं सरळ असा ठेवू आणि हा इकडनं ठेवायचा आहे बघा. अशा पद्धतीने हे असं ठेवून घ्यायचं आहे इकडनं. ते बघा असं ठेवून घ्यायचं. आता एक पार्ट आपण स्टिच करणार आहोत. तर इथं आपण स्टिचिंगला घेऊ. तर हा मी बाजूला घेते. तर हा घेऊ आता आपण स्टिचिंगला. तर बघा कटोरी कधी पण जॉईंट करताना लक्षात घ्यायचं, तर कटोरी ही नेहमी गळ्याकडनं जॉईंट करायची असते. कारण ही बघा गळ्याकडनं जॉईंट करायची, कारण इकडे जर कमी जास्त झाली तर ती आपल्याला कट करता येते. गळ्याचा आपला मेजरमेंट असतं त्यामुळे गळ्याकडनं कट होत नाही. त्यासाठी आपल्याला गळ्याच्या बाजूनेच आपल्याला कटोरी जॉईंट करायची असते, लक्षात घ्या नेहमी. तर आपण आता हा जो भाग आहे तो अशा पद्धतीने ठेवू. इथे हे दोन्ही एकावर एक असे ठेवायचे व्यवस्थित. इथं आपण आता शिलाई देऊन घेऊ. 1/2 इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. लक्षात घ्या कटोरी नेहमी गळ्याकडच्या साईडने जॉईन करायची आपल्याला.
तर आपण असं व्यवस्थित जसा कटोरीचा आकार आहे तसा ठेवून शिलाई देऊन घ्यायची बघा. एक शिलाई दिली तर पुन्हा यावर आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची. ज्या प्रत्येक ब्लाऊजचा आपण पार्ट स्टिच करत असतो त्यावर डबल शिलाई द्यायची, लक्षात घ्या. आता जशी शिलाई दिली त्यावरच पुन्हा आपण शिलाई देऊन घ्यायची. तर बघा, कटोरीचा आपण एक पार्ट जॉईन केलाय बघा. बघू शकता तुम्ही गळ्याचं एकदम तंतोतंत जॉईन झाले. आता बघा इथं थोडंसं आपलं एक्स्ट्रा झालंय. आता हे एक्स्ट्रा झालंय तर ते तिरपं आपल्याला असं इथं कट करून घ्यायचंय. हे कट करता येतं. खालून जर वाढली कटोरी तर आपल्याला ती कट करता येते, पण वरतून जर वाढली तर कट नाही करता येत. त्यासाठी कटोरी नेहमी गळ्याच्या साईडनी जॉईन करायची, समजलं. तर आता आपण हे जे आहे ते आपण असं कट करून घेऊ बघा इकडे. तर बघा अशी आपण कट करून घेतले. आता हा पार्ट आपला सारखा झालाय. आता आपण एक पार्ट जॉईन केला, आपण दुसरा घेऊ. आता हा पार्ट मी बाजूला ठेवते. आता हा बघा, ही बाजू सरळ आहे आणि ही पण सरळ आहे. सरळवरती सरळ असे ठेवायचे. हे गळ्याकडनंच आपण कटोरी जॉईन करू. ते बघा इथून अशी एकावर एक ठेवायची आणि इथून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन कटोरी जॉईन करायची. इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन कटोरी जॉईन करते बघा. सेम जशी आहे तशीच आपल्याला एकावर एक दोन्ही पार्ट ठेवून जॉईन करायची. ते बघा, पुन्हा त्यावर आपण डबल शिलाई देऊन घेऊ. जी आपण आता शिलाई दिली, कटोरी जॉईन केली, तर त्यावर आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची. तर बघा, तर दुसऱ्या पार्टला देखील आपण कटोरी जॉईन केली आहे बघा. आता इथं देखील थोडं एक्स्ट्रा झालंय तर ते आपण कट करून घेऊ तिरपं. तर इकडनं मी असं तिरपं कट करून घेते बघा. ते बघा अशा पद्धतीने कट करून घेतलं. तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने कटोरी जॉईन करायची. आता दोन्ही पार्ट आपली कटोरी जॉईन केली आपण. हे बघा, उलट सुलट देखील झालेली नाही, समोरासमोरच आले बघा. हे बघा, आता हे आपली जॉईन झाली. तर आता इथं काय करायचं आहे आपल्याला, खाली इथं आपल्याला क्रॉसपट्टी जॉईन करायची इथे. पण आपल्याकडे क्रॉसपट्ट्या ज्या आहे त्या फक्त 2च आहे. ह्या 2च आहे, पण ह्या आपल्याला अजून 2 लागणार आहे, कारण आपल्याला डबल क्रॉसपट्टी जॉईन करावं लागेल. तर अगोदर आपण काय करू, आता ब्लाऊज पीसमध्ये एवढं कापड नव्हतं, त्यासाठी मी काय केलं, मिळतं जुळतं जे अस्तरचं कापड आहे ते घेतलं आहे इथं. तर बघा, हे अस्तरचं कापड आहे, याच्या मी क्रॉसपट्ट्या 2 कट करणार आहे. तर तुम्हाला देखील सेम, आता ब्लाऊज पीस एवढे मोठे नसतात आणि माप मोठं असल्यावर त्यामध्ये बसत नाही. तर आपल्याला काय करायचं, आपल्याकडं अस्तर असलं मिळतं जुळतं सेम त्या कलरचं, तर लावलं तरी काही हरकत नाही. तर आता बघा इथे मी ह्या अस्तरच्या 2 पट्ट्या क्रॉसपट्ट्या कट करून घेते. आता ह्या डबल आहे, तर आता ह्या पट्ट्या घेते. ह्या बघा आपल्याला अशा कट टू कट ठेवून घ्यायच्या आहे. ते बघा अशा कट टू कट ठेवून घ्यायच्या आणि आता आपण त्या कट करून घेऊ. तर बघा क्रॉसपट्ट्या आपण कट करून घेतल्या. आता हे थोडं एक्स्ट्रा आहे, 1-2 लाईन इतकं, ते मी कट करून घेते. तर बघा कट करून घेतल्या. आता काय करायचं आहे आपल्याला, क्रॉसपट्टी आता ह्या पार्टला जॉईन करायची. हे बघा इथे,
तर इथे लक्षात घ्या अगोदर हे पार्ट असे ठेवायचे आपल्याला. आता ही जी ब्लाऊजची आता ही आपली सरळ आहे आणि हा पार्ट देखील सरळ आहे. तर इथं काय करायचं, हे बघा सरळ आहे ना, सरळवरती हा पार्ट असा ठेवायचा, सरळवरती सरळ. त्यानंतर इकडे देखील सेम सरळवरती सरळ ठेवायचा हा पार्ट. हे बघा अशा. आता ह्या दोन्ही अगोदर आपण स्टिच करून घेऊ, अस्तरच्या नंतर जॉईन करू. अगोदर ह्या स्टिच करायच्या. तर या कशा स्टिच करायच्या, तर अगोदर एक पार्टची स्टिच करून दाखवते तुम्हाला. तर बघा इथून जे आहे, हे बघा इथून जे आहे अर्धा इंच गॅप सोडायचा. हे बघा इथे तुम्हाला अर्धा इंचचा गॅप सोडायचा आहे या पॉईंटपासून. हे बघा इथून अर्धा इंचाचा गॅप सोडायचा आणि तिथूनच आपल्याला ही आहे त्या मार्किंगवर अशा पद्धतीने कटोरी ठेवून ती जॉईन करायची. हा गॅप सोडूनच आपल्याला कटोरी जॉईन करायची. ती इथं बघा आणि हा जो टक्स आहे बघा, आता अगोदर थांबा मी तुम्हाला इथपर्यंत शिलाई देऊन घेते. आता बघा हा जो टक्स आहे तर हा तुम्हाला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे बघा असा, आणि या साईडने ठेवायचा आहे तो आयहुकच्या साईडच्या पट्टीने. तर बघा इथं आता आपण ही क्रॉस पट्टी जॉईन करून घेऊ. आता बघा आपण क्रॉस पट्टी जॉईन करून घेतली. टक्स देखील बघू शकता तुम्ही, मी फोल्ड करून त्या बाजूनी म्हणजे आय हुकच्या साईडने तो फोल्ड केला आहे बघा अशा पद्धतीने. आता ही आपली क्रॉस पट्टी तयार झाली फ्रंट पार्टला जॉईन करून. हे बघा आता आपण इथं काय करणार आहे, ती म्हणजे आपण इथे म्हणजे अस्तरची पट्टी कट केली होती ती आता आपण इथे जॉईन करणार आहे. तर इथं अस्तरची पट्टी घेते, पण त्यासाठी अगोदर काय करणार आहे, आपण दोन्ही पार्ट सेम आता याला जशी क्रॉस पट्टी जॉईन केली त्याला देखील सेम जॉईन करून घेऊ, म्हणजे आपलं उलटसुलट नाही होणार. आता एक पार्ट तयार केला आहे ना, दुसरा देखील सेम आपण क्रॉस पट्टी त्यावर ठेवून घेतली होती. तर आपल्याला इथं देखील अर्धा इंच गॅप सोडून मार्किंग करायची आणि तिथूनच कटोरी जॉईन करायची. तिथं बघा इथे मी अर्धा इंचाचा गॅप सोडून मार्किंग केली. आता ह्या मार्किंगवरच आपल्याला ही जी कटोरी ती अशी ठेवायची बघा इथून आणि जॉईन करायची. ते इथे मी आता जॉईनला घेते. आता इकडं हा देखील टक्स आपल्याला आता तो खालून गेलाय दिसत नाही, त्यामुळे बघा तो पुन्हा जसा आपण सेम त्या साईडचा केला आय हुकच्या पट्टीच्या साईडने तो फोल्ड केला, सेम हा आय हुक पट्टीच्या साईडने फोल्ड करायचा आहे बघा. तसा फोल्ड केला. आता शिलाई देऊ. आता अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला इथं क्रॉस पट्टी जॉईन करून घ्यायची. अशा पद्धतीने आपण क्रॉस पट्टी जॉईन केली बघा. ही देखील सेम. आता दोन्ही पार्टच्या आपल्या क्रॉस पट्ट्या जॉईन झाल्या. आता आपण अस्तरच्या पट्ट्या घेऊ. तरी बघी अस्तरची आपण क्रॉस पट्टी घेतली होती, तर आता आपण ती जॉईन करू. तर त्यासाठी बघा आता हा पार्ट सरळ आहे, सरळवरती, आणि इकडे लक्षात घ्यायचं आहे हा बघा हा जो मोठा साईड आहे म्हणजे ही 3.5 इंच आणि ही 2.5 इंच असते. तर 3.5 इंच ही 3.5 इंचाच्या साईडने जॉईन झाली पाहिजे आणि 2.5 इंच ही इकडनं जॉईन झाली पाहिजे फिटिंगच्या साईडने. आणि ही जी मोठा भाग असतो तो आय हुकच्या साईडने जॉईंट होतो. आता इथं बघा आपण इथे ही सरळ आहे आणि सरळ व सरळ अशी ठेवून घेऊ. त्यानंतर ही देखील सेम सरळ व सरळ ठेवून घ्यायची. अगोदर आता एक पार्ट स्टिच करू आपण. तर हे बघा सरळ व सरळ ठेवून घेतली. आता खालून जे सरळ त्यावर आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतली होती आपण, ती आता अर्धा इंच शिलाई मार्जिन आपल्याला इथं टिप देऊन घ्यायची आणि ह्या दोन्ही पट्ट्या जॉईंट करून घ्यायच्या. तर बघा
इथं क्रॉसपट्टी जॉईंट करून घेतली अस्तरची. त्यानंतर ही अशी आपण फोल्ड करू. आता फोल्ड केली, आता ही म्हणजे सरळ झाली. आता बघा लक्षात घ्यायचंय, आता ही जी मार्जिन आहे, हे बघा ही मार्जिन आपण टिप दिली, आता स्टिच केली, हे मार्जिन उरलंय, ते मार्जिन आपल्याला ही जी अस्तरची क्रॉसपट्टी त्या खाली आलं पाहिजे आणि त्या मार्जिनच आपल्याला इथं टीप येऊ द्यायची. बघा इथं आपल्याला आता दाब टीप द्यायची, इथं आपण एक दाब टीप देऊन घेऊ आणि ते मार्जिन तुम्हाला दिसत असेल बघा, तर मार्जिन आपल्याला ह्या साईडनेच येऊ द्यायचे आणि त्यावरच टीप येऊ द्यायची. लक्षात घ्या, मी पुन्हा पुन्हा सांगते. आता आपण यावर दाब टीप देऊन घेऊ. तर बघा आता मी दाबटीप देऊन घेतली अशी, म्हणजे दाबटीप दिल्याने काय होते, फिनिशिंग छान येते. त्यासाठी आपण इथं दाबटीप देत असतो. त्यानंतर बघा आता हा जे आहे ते असं रोल करायचं अशा पद्धतीने. त्यानंतर बघा आता आपण इथं सेम अर्धा इंच सोडलं होतं गॅप, तसं आपण हे एकावर एक ठेवायचं आणि बघा ही शिलाई दिली. आता अगोदर आपण क्रॉसपट्टी जॉईंट केली होती तेव्हा शिलाई दिली ना अर्धा इंचाची, आता सेम त्याच शिलाईवर आपल्याला शिलाई द्यायची. हे बघा अशा पद्धतीने आता हे एकावर एक तंतोतंत ठेवून घ्यायचे, कुठेही मागे पुढे नाही ठेवायचे, व्यवस्थित ठेवून आता ही शिलाई दिली, शिलाईवर शिलाई येऊ द्यायची. तर आता बघा आणि शिलाई देताना काळजी घ्यायची, ही जे आतमध्ये आपण कापड फोल्ड केलंय कटोरी आणि फ्रंट, तो आपल्या शिलाई खाली येणार नाही याची काळजी घ्या. नाही तर तो जर आतमध्ये आला तर आपण जेव्हा ओपन करू ते बाहेर येणार नाही, कारण त्याखाली ते दाबलेलं असेल. त्यासाठी अगोदरच काळजी घ्यायची आपल्याला. आता यावर आपण डबल शिलाई देऊन घेऊ. बघा इथे मी आता जशी शिलाई दिली त्याच शिलाईवर परत शिलाई देऊ. असा आपण एक पार्ट तयार केलाय, आपण दुसरा पार्ट देखील सेम तयार करू, त्यानंतर तो ओपन करू. तर आता हा पार्ट घेते मी. तर बघा सरळवरती सरळ आपण अगोदरच क्रॉसपट्टी ठेवून घेतली. जी मोठी 3.5 इंचाची असते ती आपण आय हुक पट्टीच्या साईडने ठेवतो, म्हणजे कटोरीच्या साईडने. लक्षात घ्या, जो मोठा भाग असतो तो कटोरीच्या बाजूने ठेवायचा आणि जो छोटा 2.5 इंचाचा भाग असतो तो हा जो फ्रंट आहे फिटिंगचा साईडचा त्या बाजूने ठेवायचा असतो. तर आता बघा आपण ही सरळ सरळ ठेवून घेतली. आता ही आपण जॉईंट करून घेऊ. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला जॉईंट करून घ्यायची. इथं बघा आपण अस्तरची क्रॉसपट्टी याला जॉईंट करून घेतली. त्यानंतर काय करायचं, हे बघा अशी ही पट्टी ओपन करायची. आता सेम त्या पट्टीला आपण कसं केलं होतं, ही जी मार्जिन आहे हे मार्जिन आपल्याला अस्तरच्या साईडने येऊ द्यायचं आहे, अस्तरच्या क्रॉसपट्टीच्या बाजूला, आणि अशी पलटी करायची. आणि ही जी आहे अस्तरची पट्टी, लक्षात घ्या कधी पण आपल्या मेन याची असते डाव्या साईडची असते जॉईन केलेली, त्यालाच आपल्याला दाबटीप द्यायची असते. इकडच्या उजव्या उजव्या साईडच्या याच्यावर आपल्याला दाबटीप द्यायची असते, डाव्या साईडच्या याच्यावर दाबटीप द्यायची नसते, कारण ह्या पार्टला आपण हा पार्ट जॉईन केला आहे, त्यामुळे यावरच शिलाई देऊ द्यायची. इकडनं शिलाई देऊ नका, फिनिशिंग बिघडेल आणि छान वाटणार नाही. त्यासाठी आपल्याला या बाजूने शिलाई द्यायची. बघा आता आता आपण दाबटीप देऊन घेतली. आता सेम आता हा पार्ट आपल्याला सराउंड करायचा आहे. बघा व्यवस्थित करा, म्हणजे आपला शिलाई देताना तो येणार नाही. तर हे बघा असं गोल राऊंड करायचा. त्यानंतर ही क्रॉसपट्टी ह्या अस्तरच्या क्रॉसपट्टीवर ठेवायची. एकदम तंतोतंत आपल्याला ती जॉईन करून घ्यायची आहे. बघा अशी
कुठे मागे पुढे घ्यायची नाही. आता आपल्याला ही शिलाई दिसणार नाही कारण आता इकडनं येते ना ती, पण आपल्याला या शिलाईवरच शिलाई येऊ द्यायची. त्यासाठी आपण काय करू, अगोदर चेक करून घेऊ. ते बघा इथे चेक करायचं किंवा आपण अशी शिलाई देऊ, म्हणजे आपल्याला ही शिलाई दिसली पाहिजे कारण ह्या शिलाईवरच आपल्याला शिलाई द्यायची त्यासाठी. तर इथं बघा तंतोतंत अशा दोन्ही क्रॉस पट्ट्या एकमेकांना व्यवस्थित जॉईंट करून घ्यायच्या आहेत त्या. आणि आता ह्या शिलाईवर शिलाई देऊन घेऊ आपण इथे. त्यावर परत डबल शिलाई द्यायची आपल्याला. आपण आता डबल शिलाई देऊन घेऊ परत त्याच शिलाईवर. आता यावर आपण डबल शिलाई का देत असतो लक्षात घ्या, कारण हा भाग आतमधून जाणार आहे. ती जर ओपन झाली तर आपल्याला शिलाई देता येणार नाही. त्यासाठी ब्लाऊज पूर्ण तयार होऊन जाईल आणि आपल्याला शिलाई ती उचली आता म्हणजे लगेच तर काही उचणार नाही, पण तुम्ही ब्लाऊज जसा वापर करशाल यूज करशाल त्यानंतर ती शिलाई एकच असली सिंगल असली तर ती उचेल. मग ती उचल्यानंतर आपल्याला दुसऱ्या पार्टला शिलाई देता येईल, पण हा पार्ट आतमधून असेल आपला, म्हणजे पूर्ण जी मार्जिन ते आतमधून जाईल, तर त्यामुळे आपल्याला शिलाई देता येत नाही. त्यामुळे अगोदरच आपल्याला यावर डबल शिलाई देऊन घ्यायची त्यासाठी. आता हे जे आहे ते आपण आता बाहेर काढू हे कापड. तर बघा इथे मी जे कापड आहे ते सर्व बाहेर काढून घेते. तर बघा एक आपण तयार केला आहे. आता तर दुसरा देखील बाहेर कापड काढून घेऊया. तर बघा दोन्ही आपण आता क्रॉस पट्ट्या लावून तयार झाले आहे. आता बघा इथे चेक करून घ्यायचं आपल्याला कमी जास्त होतंय का ते इथं आपण चेक करून घेऊ. तर आपलं बरोबर येतंय, कुठेही गळा वगैरे कमी जास्त होत नाही. अशा पद्धतीने आपण क्रॉस पट्ट्या जॉईंट करून घेतल्या आहे बघा. आणि मागून बघा शिलाई. आता शिलाई तुम्हाला इथे कुठेही दिसणार नाही कारण शिलाई आपण आतमधून दिली आहे, त्यासाठीच आपल्याला डबल शिलाई द्यायची असते. तर इथं जर उचलं तर आपण इथे शिलाई देऊ शकतो कारण हा भाग ओपन असतो, पण हा आतमधून जातो त्यामुळे शिलाई देता येणार नाही. त्यासाठी आपल्याला त्यावर अगोदरच 2 टीप देऊन ठेवायचे आहे. तर बघा आता कटोरी मी इथं अशा पद्धतीने फ्रंटचे पार्ट दोन्ही तयार करून घेतले. हे बघा अशा पद्धतीने. आता एवढं आपली ब्लाऊजची स्टिचिंग मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवली. कटोरी कशी जॉईंट करायची, कटोरीला जो टक्स आहे तो कसा द्यायचा, त्यानंतर क्रॉसपट्टी जॉईंट कशी करायची, तर हे आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आणि सावकाश पद्धतीने बघितले. तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट करा. आता या पुढचा जो व्हिडिओ तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करू कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. आणि तुम्ही देखील स्टेप बाय स्टेप माझ्यासोबतच सेम असंच पद्धतीने स्टेप फॉलो करा. मी जसं शिकवते तुम्ही देखील सेम त्या पद्धतीने फॉलो करत जा. तर चला हे बघा आज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काही कमेंट असतील, तुम्हाला कुठे काही प्रॉब्लेम येत असेल कटोरी स्टिच करताना किंवा कटिंग करताना, टक्स घेताना काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करा. मी तुमचं म्हणजे जे डाऊट आहे ते नक्कीच सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि जो ब्लाऊजचा पुढचा पार्ट आहे तो उद्याच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. आणि तुम्ही जी आपण सिरीज चालू केली हिला सर्वजण भरभरून प्रेम करत आहात, त्यामुळे तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. असाच सपोर्ट राहू द्या. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.